नमस्कार. अनुषू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज आहे हरतालिका ना. मी हरतालिकेचे पूजेचं साहित्यच घेण्यासाठी आली गावामध्ये. पूजेचं साहित्याने बाजार पूर्ण भरलेला आहे. ह्या मावशींकडे ना मी वेण्या घेतल्या, स्वातीताईला आणि मला. स्वातीताई म्हणजे जाऊबाईंची बहीण. ह्या मावशी माझ्याकडे बघताय, त्यांना असं वाटतं ही व्हिडिओ का घेते. आणि इथे ना येताना आम्हाला आमच्या चौकातले गणपती बाप्पांचं डेकोरेशन चालू आहे, तयारी चालू आहे ती दिसली. आम्ही गावात गेलो तोपर्यंत जाऊबाईंनी इकडे मस्त रांगोळी काढली आहे हरतालिकेची पूजा करण्यासाठी. मी अशा प्रकारे तयार झाली आहे. म्हटलं आधी आपण स्वतःची तयारी दाखवू. हरतालिका ही सुवासिनींची असते, त्याच्यामुळं आपण सर्व लेडीज छान तयार होतो आणि झालंच पाहिजे. पूजेला सुरुवात केली आहे. वाळूची शिवलिंग बनवतोय. वाळू ना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, म्हणजे गंगाजल, गुलाबजल, गोमित्र याने स्वच्छ साफ केलेली आहे वाळू आम्ही. आणि तिचे आता मस्त शिवलिंग बनवतोय आम्ही. हरतालिकेचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ का आहे? जेव्हा कैलास पर्वतावरती भगवान शिव आणि माता पार्वती वटवृक्षाखाली बसलेले होते, तेव्हा माता पार्वतीने शिवांना विचारले की सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत कोणते? आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले आहे? पार्वती मातेची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, तू खूप चांगले पुण्य केलेस, ज्यातून मी तुला प्राप्त झालो. व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तीज म्हणून प्रसिद्ध आहे. हे व्रत जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. हरतालिकेचे व्रत सर्व सुवासिनी करतात, कारण ते सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे व्रत आहे. आणि हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी रात्री पण सर्व सुवासिनी जागरण करतात आणि हरतालिकेचा उपवास हा निर्जल धरतात. रात्री थोडंफार काही खाल्लं तर चालतं, म्हणजे त्याला आपण रताळीच खातो. रताळ्याची खीर किंवा शिरा वगैरे आपण रताळाचा करू शकतो आणि तो खाऊ शकतो. दिवसभर तर आम्ही सर्व निर्जलच पकडतो. हरतालिका आणि वटपौर्णिमा हे खास सुवासिनींचे व्रत आहे. त्या दिवशी सर्व सुवासिनी एकत्र येतात आणि हसून खेळून मस्त हे व्रत पार पाडतात. आज हरतालिकेची पूजा झाली की उद्या आपले गणपती बाप्पांचं आगमन होईल. त्याच्यानंतर परवाकडं ऋषीपंचमी. आता सर्व श्रावण महिन्यापासून सगळे आपले सण समारंभ चालू होतात. श्रावण महिन्यापासून सण समारंभ चालू होताना घरातलं पण वातावरण खूप पॉझिटिव्ह असतं. कारण आहे ना, उत्सुकता असते प्रत्येक सणाची, की ह्या सणाला आपण हे करू, त्या सणाला आपण ते करू, अशी आतुरता असते. आणि आता गणपती बाप्पांची तर इतकी आतुरता आहे ना, की केव्हा गणपती बाप्पा येतील. मुलांना पण खूप आनंद झाला आहे की गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे. हरतालिकेचं व्रत आहे ना, आज पहिल्यांदाच आम्ही घरी केलं, नाही तर आम्ही दरवर्षी मंदिरातच करतो. पण आहे ना, आज म्हटलं घरीच करू आपण. मंदिरात पण खूप गर्दी असती, निवांत काही व्रताची पूजा होत नाही. आणि जो हा वरती फुलारा केला आहे ना, हा रोहिणीनेच केला आहे. रांगोळी पण रोहिणीनेच काढलेली होती. तयारी आज घरी रोहिणीनेच सर्व केली आहे, कारण आम्ही गावात गेलेलो होतो ना पूजेचं साहित्य आणण्यासाठी. रोहिणीने हा फुलोरा खूप छान केला आहे. आणि हरतालिकेच्या व्रताचं वैशिष्ट्य आहे की पूजेच्या वेळेस आहे ना, ह्या फुलोऱ्याचं पण दर्शन झालंच पाहिजे. त्यामुळे ना तिने हा खास फुलोरा केला आहे. फुलाऱ्याचं महत्त्व आम्हाला पण माहिती नव्हतं, पण प्रदीप मिश्राजींची शिवमहापुराण कथा आम्ही रोज ऐकतो ना, त्याच्यामुळे आता आम्हाला पण थोडी थोडी माहिती समजत चालली आहे. तुम्ही पण ऐकत जा. प्रदीप मिश्राजींची शिवमहापुराण कथा आहे ना, ही खूप ऐकण्यासारखी आहे आणि तिचे आपल्यावरती सर्व पॉझिटिव्हच परिणाम होतात. छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला प्रदीप मिश्राजींमुळे छान समजतात. प्रदीप मिश्राजींच्या कथेबद्दल आम्हाला पण माहिती नव्हतं, पण जी स्वातीताई आहे ना, जाऊबाईंची बहीण, तिनेच आम्हाला सांगितलं. ती रोज ऐकती आणि मग तिने आम्हाला सांगितल्यापासून आम्ही पण प्रदीप मिश्राजींची शिवकथा रोज ऐकतो. आणि माझा स्वतःचा तर शिवांवरती फार विश्वास आहे, कारण भोले शंकर ते कोणाचंच वाईट करत नाही, तर ते आपलं का करतील. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.
मला जितकी माहिती होती तितकी मी तुम्हाला सांगितली. जर माझं काही चुकलं असेल तर तुमचीच मुलगी म्हणून मला माफ करा. आता आपण हरतालिका पूजेची कहाणी वाचू आणि त्यानंतर आपण हरतालिकेची पण आरती करू आणि आपली गणपती बाप्पांची आणि देवीची पण आरती करू. जय शिवशंभो तर महादेव नमस्कार. हरतालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरास विचारले, महाराज, जर व्रत चांगले असेल तर श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने आपले बंधू पडेल हे मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार धर्मात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्ती ओवाळू दुर्कर्पूर गौरा जय देव करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं हळदी कुंकू दिलं सर्वांना. आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते. अनुशू ब्लॉग बघत राहा. अनुशू ब्लॉगला सबस्क्राईब करा.